देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली। अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा, अजित पवारांच्या पालकमंत्री पदाचाही राजीनामा घ्यावा, 24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी दमानी यांनी केली। तर लोकांच्या जमिनीची लूट थांबवा असं दमानी यांचं म्हणणं आहे। अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय। त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते। मला काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचं नाव घेतं अंजलीताई दमानिया यांनी पुढील 24 तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आणि केवळ उपमुख्यमंत्री पदाचा नाही तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा देखील राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। उपमुख्यमंत्री असलेले माननीय अजितदादा पवार साहेब यांना मी वॉर्निंग देते, अशा प्रकारचा शब्दप्रयोग जो त्यांनी केला हा आजच्या दिवशी निषेधार्ह आहे। तर फडणवीसांनी अजित पवारांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी आता अंजली दमानिया यांनी केलेली आहे। अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं अंजली दमानिया म्हणतात। मुळात अंजली दमानिया जे आहेत ते सातत्याने कुठल्या तरी एखाद्या पक्षाला कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या नेत्याला टार्गेट ठेवून चालणाऱ्या त्या एक कार्यकर्ते आहेत। पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। 1 महिन्याच्या आत ती चौकशी येऊन ती सगळ्या जनतेसमोर ठेवण्याचा निर्णयसुद्धा आत्तापर्यंत जाहीर झालेला आहे। ज्या कारवाया करायच्या असतील त्या कारवायासुद्धा आत्तापर्यंत झालेल्या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेल्या आहेत। परंतु या सगळ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता त्या स्वतःच जज होतात, त्या स्वतःच तक्रारदार असतात आणि आपल्या मनासारखं त्यांना ज्या ठिकाणी वाटत असेल त्या ठिकाणी ते बोलण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणं, त्यातल्या त्यात अजितदादांना बदनाम करणं हे कुणाच्या तरी सांगण्यावरूनच ते काही ना काही ते कार्य करत असतात आणि त्या पद्धतीचं ते स्टेटमेंट करत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।